मुंबईला फॉर्म भरा, लगेच सिलेक्शन. जागा भरपूर आहेत. अभ्यास मापात असला तरी चालतो आणि लगेच सिलेक्शन होतं. हा जर भ्रम तुमच्या पण डोक्यात असेल तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आपण. आता आपल्याला 2024-25च्या पोलीस भरतीच्या जागा आलेल्या आहेत. फॉर्म भरायलाही चालू झालेला आहे. आता प्रत्येकाला पडलेला प्रश्न, फॉर्म कुठे भरायचा? आणि जास्त करून मुलांचं असतं मुंबईला जास्त जागा आहेत, तर मग मुंबईलाच फॉर्म भरतो. तर मित्रांनो, असं जर करत असाल, तुम्ही न अभ्यास करता डायरेक्ट मुंबईला जात असाल तर 100% तुम्ही चुकणार आहेत आणि तुमचा रिझल्ट येणार नाहीये. तर मित्रांनो, मुंबईला फॉर्म कुणी भरायचा आहे यावरती मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे. त्या पण तुम्ही विचार करा आणि मग फॉर्म भरा. असं नाही मी बोललोय म्हणून लगेच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. पण मी इथं पहिल्याच भरतीत भरती झालो, त्यासाठी मी कसा अभ्यास केला, काय लागतं मुंबईला भरती होण्यासाठी आणि मुंबईला भरती झाल्यानंतर नोकरी काय, या सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, त्याच तुम्हाला शेअर करणार आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, महत्वाचा विषय, खूप मुलांचं असतं मुंबईला फॉर्म भरू आपण, जागा जास्त आहेत. जागा जास्त आहेत मित्रांनो, 100% बरोबर आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जागा जास्त आहेत. पण इथून मागे ज्या भरत्या झाल्या त्यावेळेस मुंबईला जास्त जागा होत्या, पण ह्यावेळेस बाकीच्या जिल्ह्यांना पण बऱ्यापैकी जागा आहेत. मुंबईच्या लेवलला जशा मुंबईला जागा आहेत तशा पुणे सिटीला पण ह्यावेळेस चांगल्या जागा आल्यात. त्यानंतरून मीरा भाईंदर, त्यानंतरून मुंबई लोहमार्ग, त्यानंतर नागपूर सिटी, खूप सारे जिल्हे आहेत. हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं. तर मित्रांनो, मुंबईला फॉर्म भरल्यानंतर मुंबईला फॉर्म पण जास्त येतात, मुलं पण जास्त असतात, कॉम्पिटिशन सोपी नाही आहे. ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. त्यानंतरून मुंबईला फॉर्म भरण्या अगोदर मुंबईचा जे ग्राउंड आहे, ग्राउंडला किती मुलं बोलवतात, ग्राउंड कसं होतं मित्रांनो, जास्त फॉर्म आल्यामुळं ग्राउंडला एका दिवशी 5-5, 10-10 हजार मुलं बोलवले जातात. 2 किंवा 3 ग्राउंड असतात. कधी एका ग्राउंडवरती पण सगळ्या मुलांना पळवलं जातं. मग फर्स्ट टाइम जे पळणार आहेत त्यांच्यासाठी ते पाणी वगैरे मारलेलं असतंय, त्यावेळेस राहतं ते ओके. पण प्रत्येक एक डिटेल झाल्यानंतर पाणी मारणं शक्य नाहीये किंवा ते ग्राउंड व्यवस्थित करणं शक्य नाही होत. एकदा क्लिअर केल्यानंतर दिवसभर त्यावरती ग्राउंड चालतं आणि मुंबईचं वातावरण दमट असतं, त्यामुळे ग्राउंडला पण मार्क कमी येतात. मग ग्राउंडला मार्क कमी आल्यानंतर जर तुमचा अभ्यास असेल, तुम्ही जर क्वालिफाय नाही झाला पेपरला तर मतलब राहणार नाही. मुंबईचं मेरिट कमी लागतं ग्राउंडचं बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत, पण ग्राउंडला बाकीच्या जिल्ह्याला तुम्ही जे गावाकडे पळताय, तुम्ही प्रॅक्टिस करताना जो टायमिंग लागतो त्याच टायमिंग तेवढेच मार्क तुम्हाला दुसरीकडे येतात. मुंबईला तसं होत नाही. गावाकडे जर तुम्हाला 45 मार्क येत असले तर इकडे 45 ची बरोबरी येत नाही. हा पण डोक्यात एक विचार करा. इथून मागचा पण मी अनुभव सांगतोय. त्यानंतर दुसरा मुद्दा, मुंबईचा पेपर. ग्राउंड झालं, पेपर कसा येईल ते पण एक्झॅक्ट नसतंय. 2019ला पॅटर्न पडला. 2021 ची भरती जी 23-24 मध्ये झाली, त्यावेळेस पण मित्रांनो वेगळंच त्यांनी म्हणजे बेसिक विचारलं, जीएस जास्त विचारलं. मागच्या पेपरला पण तुम्ही बघितलं, पेपर एकदम सोपा आला मागल्या वेळेचा. त्याच्या अगोदर 19चा पेपर थोडा हार्ड होता. 21चा पण बाकीच्या तुलनेत हार्ड होता, मेरिट कमी लागलं. पण जो मागला पेपर होता तो पेपर एवढा हार्ड नव्हता मित्रांनो त्या 2 वेळेच्या. मग त्यामुळं तो पण विचार करा आणि मग मुंबईला फॉर्म भरा. आणि महत्वाची गोष्ट, ज्याचं ग्राउंड थोडं वीक आहे, बाकीच्या जिल्ह्याला त्याला वाटतंय मी पेपरसाठीच क्वालिफाय होणार नाही, मग तो एक मुंबईला फॉर्म भरू शकतो. त्यानंतर मित्रांनो, ते झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा, समजा ह्या दोन्ही गोष्टी झाल्या, तुम्ही सिलेक्ट पण झाले, मुंबईत तुम्ही नोकरी करू शकता का याचा पण विचार करा. एकदा भरती होईपर्यंत आपल्याला वाटतं कुठे का भरती व्हायना, पण एकदा भरती झाल्यानंतर मग माणसाला वाटतं यार आपण आपल्या जिल्ह्याला झालो असतो किंवा दुसरीकडे झालो असतो, माझा अभ्यास होता किंवा आपल्या सोबतचा दुसरीकडे लागून जातो. आणि महत्वाची गोष्ट, एक चूक करू नका. हा, त्यांनी तिकडे भरलाय मग मी तिकडे भरतो असं करू नका. स्वतःच्या कास्टच्या जागा बघा, स्वतःच्या ओपनला जागा बघा. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीत मोडताय, समजा तुम्ही ओबीसीत मोडताय, ओबीसीत सर्वसाधारण मध्ये मुलगा आहे तर सर्वसाधारण मध्ये, मग सर्वसाधारणला ओबीसीला जागा किती आहेत, ओपनला सर्वसाधारणला जागा किती आहेत, याची गोळा बेरीज करून मग आपण फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, मुंबईची नोकरी म्हणजे तुम्ही म्हणता काय हार्ड आहे का, मुंबई सारखी नोकरी अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाही, एकदम बेस्ट आहे. मुंबई पोलीस ब्रँडच आहे.
पण मित्रांनो महत्वाची गोष्ट काय, जो ट्रॅव्हलिंग आहे, जो प्रवास आहे, त्यात थोडं माणसाचं म्हणजे गर्दी खूप आहे, तो एक, आणि दमट वातावरण आहे, या दोन गोष्टीचा विचार केला जर तुम्हाला ते ओके वाटतंय. आणि महत्वाचा मुद्दा, ज्या मुलांचं समजा वय संपत आलेलं आहे, त्यांना वाटतं आपली शेवटचीच भरती आहे आणि माझं ग्राउंड थोडं वीक आहे, तर मित्रांनो तुम्ही एकदा मुंबईला 100% ट्राय करू शकता. एक फॉर्म मुंबईला भरू शकता. मग जिल्हा पोलीसचा जरी तुम्ही तिकडे भरला, बाकीचा दुसरीकडे पण भरू शकता. म्हणजे SRPF, त्यानंतर समजा चालक, कारागृहाचा तुम्ही दुसरीकडे भरू शकता, पण मुंबईला तुम्ही एक फॉर्म भरू शकता. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, अभ्यासच लागतोय, ग्राउंडच प्रॉपर लागतंय, असंच गेलंय आणि भरती झालंय असं नाहीये. मला असं वाटतं तुमचे जे काही प्रश्न असतील मुंबई बद्दलचे ते क्लिअर झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि ज्या मित्रांना तुमच्या फॉर्म भरायचा आहे मुंबईला, ज्याचे स्वप्न आहे मुंबई पोलीसचं, त्याला पण हा व्हिडिओ शेअर करा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.